नमस्कार. पंजाबरावांचा नवा हवामान अंदाज. ऐन हिवाळ्यात जोराचा पाऊस. या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार. पुणे वेधशाळेनं नुकताच एक नवीन हवामान अंदाज जाहीर केलाय. राज्याला लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होणार असं वेधशाळेनं स्पष्ट केलंय. वेधशाळेनं सांगितल्याप्रमाणे येत्या 2 दिवसांनी अर्थातच 19 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 19 आणि 20 तारखेला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे 2 दिवस राज्यातील कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाता परिसरावर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. तसेच 20 तारखेला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यात 19 आणि 20 तारखेला ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं. मात्र इथं पावसाची शक्यता नाही. एकीकडे पुणे वेधशाळेचा हा हवामान अंदाज समोर आलाय तर दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी राज्यात येत्या 4 दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिलाय. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान जोराचा पावसाची शक्यता आहे. दरम्यान आपण आता या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पंजाबरावांचा सविस्तर हवामान अंदाज. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे. 21 ते 26 तारखेदरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज त्यांनी यावेळी दिलाय. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोकण किनारपट्टी, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, शिर्डी, संगमनेर, दौंड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.